मागच्या रविवारी आपण शिबिराजांनी डोळ्याचं दान केलं आणि त्याच्यानंतरही त्यांना दिव्य चक्षु प्राप्त झाले. याच्यावरती राजा मिलिंदाने म्हणते नागसेनाला विचारलेल्या प्रश्नाचं आपण बघितलं. शेवटला आपण बघितलं होतं की भगवंताने काही गोष्टी सांगितल्या, त्याला अपवाद भगवंतानेच सांगितले आणि त्याच पद्धतीने ह्या शिबिराजांनी डोळ्याचं दान केलं, परंतु त्यांना परत दिव्य ज्ञान प्राप्त झालं. तर म्हणते नागसेन सांगतात की ही क्रिया फक्त सत्यक्रियेनेच होऊ शकते. आणि म्हणून त्या सत्यक्रियेचं एक उदाहरणही त्याने त्याच्यामध्ये दिलं होतं की बिंदुमती नावाची गणिका की जी वेश्या होती, त्या नगरामध्ये महाराज पाटलीपुत्रा शहरामध्ये सम्राट धर्माशोक काही खेड्यातील, काही शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच काही अधिकारी, नोकर आणि मंत्रीगण इत्यादी सर्वांना घेऊन गंगा नदीला आलेला पूर पाहावयास गेला. त्यावेळी गंगा नदीला फार मोठा पूर आला असल्यामुळे ती दोन्ही थडी भरून वाहत होती. आपणास चर्चा चालू होत्या. तशातच सम्राट अशोकाने सर्वांना विचार करावयास लावणारा प्रश्न केला की येथे असलेल्या लोकांमध्ये गंगा नदीचे पाणी उगमाकडे वाहवयास लावू शकेल असा कुणी आहे काय? तेव्हा अधिकारी उत्तरले की महाराज, हे कसे शक्य आहे? एवढे सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे? त्याच वेळी बिंदुमती नावाची एक वेश्या नदीवर आली होती. तिने राजाने केलेला प्रश्न ऐकला होता आणि अधिकारी वर्गाने दिलेले उत्तर देखील ऐकले होते. तेव्हा असलेल्या सर्वांच्याच मुद्रेवरील पाणी पळाले होते. काही लोक आपापसात कुजबुजत होते. तेव्हा बिंदुमती गणिकेने मनातच विचार केला की येथे असलेले सर्व लोक उच्च कोटीचे जीवन जगणारे सन्माननीय आहेत. मी काय स्वतःला देह विक्रय करून कसे बसे जीवन जगणारी, हलकटपणाचा धंदा करून जीवन व्यापन करणारी एक गणिका, परंतु माझ्या त्या सत्याचा प्रभाव राजाला अवश्य दाखवीन. तेव्हा तिने आपल्यातील सत्य प्रत्यक्ष कृतीत उतरवले. त्याचबरोबर तिच्यातील सत्याच्या प्रतापाने गंगा नदी गरजत व खळखळत उगमाकडे उलटी वाहू लागली. तेव्हा सर्व लोक एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत राहिले आणि विचार करू लागले, आतापर्यंत इकडे वाहणारी नदी उलट्या दिशेने कशी काय वाहू लागली आहे? ते कसे घडले? सरळ वाहत असलेल्या नदीचे एकदम आपला वेग उगमाकडे वळविल्यामुळे आपणास लाटाचा टकराव होऊन मोठमोठ्याने आवाज येऊ लागला. तो आवाज व तो मागे फिरलेला प्रवाह बघून राजाने आश्चर्यचकित होऊन अधिकारी वर्गास विचारले, अरे ही गंगा नदी आताच आता उलट्या दिशेने वाहू लागली आहे, हे कसे काय घडले? प्रश्न कुठला आहे की शिबिराजांनी नेत्रदान केलेले आणि नेत्रदान केल्यानंतर परत त्यांना दिव्य चक्षु प्राप्त झालेले. आणि राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे म्हणते नागसेनाला की जर समजा त्यांनी दिलेले दान, डोळ्याचं दान खरं मानलं तर मग मात्र त्यांना परत दिव्य चक्षु मिळालेत हे खोटं ठरतं. कारण भगवान बुद्धच सांगतात की एका कुठल्याही याचं कारण समाप्त झालं तर परत ते कार्य घडत नाही. कारण कार्यकारण भावाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला की कुठलीही गोष्ट घडायला कारण लागतं. शिबिराजांनी जेव्हा नेत्रदान केले तेव्हा त्यांना नेत्र येण्याचं कुठलंही कारण शिल्लक राहिलं नव्हतं. मग या दोन गोष्टीतील कुठली तरी गोष्ट असेल तर तेव्हा म्हणते नागसेनाने त्यांनी बऱ्याचशे उदाहरण देऊन सांगत आले होते की सत्यक्रिया केल्याने, ज्या माणसाच्या अंगी सत्यक्रिया करण्याचं सामर्थ्य असतं त्या माणसाला या गोष्टी शक्य होतात. तसंच एक उदाहरण ह्या गणिकेचं देतात, वेशीचं, की त्यावेळेचा सम्राट पाटलीपुत्र नगरीच्या बाजूने गंगा नदी वाहते. आता खेड्यामध्ये तुम्ही लहान असाल त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं 99% गावं हे नदीच्या काठालाच बसलेली आहे. कारण त्यावेळेस आजही तुम्ही आता मुंबईला माहिती गेलात की नाही माहिती, पण मुंबईमध्ये औरंगाबादला झोपडपट्ट्या कमी आहेत, पण मुंबईत जर गेलात तर झोपडपट्ट्या चिकार आहेत. पण झोपडपट्ट्या बसतात कशाच्या भरोश्यावर? पाणी. जिथे कुठे पाण्याची सुविधा असेल त्याच्या आजूबाजूला झोपडपट्ट्या बसतात. आणि दुसरं कारण असतं की कुठला ना कुठला तरी देव किंवा कुठला ना कुठला महापुरुष, या दोन गोष्टी झोपडपट्ट्या बसायला लागतातच लागतात. तसंच जुन्या काळामध्ये तुमचं गाव बसायला नदीच्या काठाला गाव बसाई. म्हणून आजही संस्कृती जर म्हटली तर सिंधू संस्कृती म्हटल्या जातं, हडप्पा संस्कृती म्हटल्या जातं. ही सगळी शहरं त्यावेळेची पण नदीच्या काठालाच बसलेली आहे. तसं हे पाटलीपुत्र ही गंगेच्या काठाला आहे. आणि गंगेला पूर आला तर तो पाटलीपुत्राचा राजा बघायला जातात. आजही खेड्यामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नदीला पूर आला की आम्ही बघायला
जायचो. दरवर्षीची क्रिया होती की नदीला पूर आला की बघायला जायचं. तसा पाटलीपुत्राचा राजा जातो आणि मग त्याच्याबरोबर असणारे अधिकारी त्यांनाही म्हणतो की असा कोणी सत्यवचनी आहे का इथे की जर त्याच्या क्रियेने ही गंगा नदी उगमाकडे वाहायला लागली. उगमाकडे आजपर्यंत कुठली नदी वाहिली का? कारण कुठल्याही नद्याचा उगम कसा असतो, डोंगरावर उगम होतो आणि समुद्रात किनाऱ्याला जायला त्याच्यावाली आखरी म्हणजे त्याचे समुद्र असते. म्हणून कधीही वरती, आता जो पाकिस्तानचा प्रश्न आहे की नाही, सिंधू नदी आम्ही अडवणार आहोत आणि पाकिस्तान पाण्याने मरणारच आहे, खूप वेगळं आहे. कारण कुठल्याही गोष्टी तुम्हाला तशा जो उगमापासून प्रवाह जो सुरू होतो तर तशाच तुम्हाला अडवल्या जात नाही. आताही आपण धरणं केली पण धरण पूर्ण प्रवाह अडवतं का? तुम्ही जर धरणाचा अभ्यास केला तर धरणामधून त्याला सांडवा म्हणतात, काय शब्द असेल तर एका बाजूने त्याला ओव्हरफ्लो द्यावा लागतो. ते जर भरलं तर त्याला जाण्याकरता ओव्हरफ्लो द्यावा लागतो. जर नाही ओव्हरफ्लो दिला तर ते धरण फुटेल. आणि म्हणून सिंधू नदीला 5 नद्या मिळतात मोठमोठ्या, सतलज, ह्या 5 नद्या मिळतात. आणि मग त्या नद्या सगळं जर तिला मिळत असेल तर सिंधू नदीचं पाणी अडवणं खरोखर शक्य आहे का? कारण जर ते शक्य असतं, मला वाटतं मोदीने आतापर्यंत 10-12 धरणं बांधून मोकळं केलं असतं. कारण मुसलमानावरची एवढी नफरत आहे, त्यांनी ती लगेच काढली असती, पण ते शक्य नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, फक्त भारताला 30% पाणी मिळतं त्या सिंधू नदीचं. 70% पाणी हे पाकिस्तानला जातं. कारण तुमच्याकडे तशी सुविधा नाहीये. तुम्ही जर ते पूर्ण अडवण्याचा प्रयत्न केला तर 4-5 स्टेट पाण्याखाली जाते. आणि म्हणून त्यांना दुःख देण्याकरता गेला तर तुमचाच अर्धा सत्यानाश होऊन जाईल. परंतु लोकांना पागल बनवण्याकरता हा मीडिया तसं सांगतो की सिंधूचं पाणी आम्ही अडवलं की पाकिस्तानला एक थेंबही जाणार नाही आणि पाकिस्तान बिन पाण्याचा मरेल. असं काहीही होणार नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की हा राजा जेव्हा त्या गंगा तीरावर जातो तो सांगतो की विरुद्ध दिशेनं जर हा पाण्याचा प्रवाह कोणी करू शकत असेल तर सगळे लोक म्हणतात, कारण तेवढं पुण्यवान किंवा तेवढं कर्मशील इथे कोणी नाही. पण तिथे ती एक गणिका असते आणि ते मनातच म्हणते की मी जर खरोखर माझे करणारे कर्म हे सत्याला अनुसरून असतील तर मात्र ही गंगा नदी उलटी व्हायला लागेल. असे त्रिपिटकामध्ये 2 प्रसंग येतात. एक, भगवान बुद्ध जेव्हा सुजाताची खीर खातात आणि जेव्हा त्या खिरेचं पात्र निरंजना नदीमध्ये फेकतात आणि तेव्हा ते संकल्प करतात की जर मला खरोखर बोधी प्राप्त होणार असेल तर हे पात्र विरोध दिशेला वाहेल, जाईल, आणि ते जातं. आणि दुसरा प्रकार हा आहे की ही बिंदुमती गणिका जेव्हा ती संकल्प करते की जर खरोखर मी असेल, आणि सगळे राजा आणि ते बघतात की काही वेळा करता ते गंगेचं पात्र विरुद्ध दिशेला वाहायला लागतं. आणि मग राजा विचार करतो की कोणी केलंय, कोणाची सत्यक्रिया आहे, कोणाच्या सत्यक्रियेने ही नदी उलटी व्हायला लागले. तेव्हा बाजूला असलेले अधिकारी सांगतात की आपल्या नगरामध्ये असणारी बिंदुमती वेश्या, तिच्या सत्यक्रियेने ही नदी व्हायला लागली. बघा प्रश्न कुठला आहे की अशक्य असणारी गोष्ट शक्य कशी होते. तर ते शक्यताला भौतिक जीवनामध्ये आपण कधी कधी म्हणतो की नाही की ही गोष्ट अशक्य आहे, होणारच नाही, पण कुणी ना कुणीतरी ती गोष्ट करून दाखवतो. कारण नियमाला अपवाद असल्यासारखं तसंच ते आहे. आणि म्हणून मग तो राजा विचारतो, ते अधिकारी सांगतात की ही सत्यक्रिया बिंदुमती वेशेची आहे. राजा अवाक होतो, कसं शक्य आहे, आम्ही एवढे कुलवान आहोत, आम्ही एवढे घरंदाज आहोत, आणि एक देह विक्रय करून आपला उदरनिर्वाह करणं, म्हणजे त्याला नीच कर्मच म्हटलं गेलं ना. उदरनिर्वाह वेशाचं कर्म नीच समजलं गेलं की नीच कर्म करून आपला उदरनिर्वाह करणारी वेशाच्या सत्यक्रियानं गंगा उलटी व्हायला लागते, हे कसं शक्य आहे. आणि म्हणून राजा तिला बोलून घेतो. मी मागच्या वेळेस सांगितलं की ग्रंथ समजायला आपल्याला श्रद्धायुक्त चित्ताने ऐकता आला पाहिजे. जर श्रद्धायुक्त चित्ताने ऐकता नाही आला तर मग मात्र आपल्याला हेही कर्मकांडाने थोतांडच वाटेल. मग मी परत सांगितलं की आपल्याला तो ऐकण्याकरता मग मात्र त्या
कर्मचित्त यानी ऐकण्याकरता. आणि मग जर शंका असतील, गणित सोडवताना ताळा असतो की नाही, आपण 5व्या-6व्या वर्गात शिकलो असेल की आपलं गणित सोडवलं की नाही तर मागच्या पानावर उत्तर असायचं. कारण शंका असायची आपल्याला, आपलं बरोबर आलंय का नाही आलं. मग आपण मागच्या पानावर जाऊन बघायचो ते बरोबर, मग मन समाधान व्हायचं आपण सोडवलेल्या गोष्टीचं. तसंच जर ह्या गोष्टी सत्य वागायच्या असतील किंवा सत्य जाणायच्या असतील तर मात्र बुद्ध धर्माच्या आचरणानुसार आपल्याला ते अंगीकार करता आलं पाहिजे. आणि म्हणून मग इथे त्या वेश्याला राजा विचारतो, अगं आम्ही एवढे कुलीन आहोत, चांगल्या कुलात आमचा जन्म झालेला आहे, आमच्या एकाच्याही सत्यक्रियेने गंगा उलटी वाहिली नाही, असं तू काय केलंस? आणि मग ती उत्तर देते. बघा किती लक्षात येते का तुमच्या त्या उत्तर. गंगा उलटी वाहिली असेल की नसेल त्याच्यात आहे, तिच्या उत्तरात तुम्हाला सर्व काही सापडेल. आणि म्हणून ती बिंदुमती वेश्या सांगते की महाराज, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी फी एकाच प्रकारची आकारते. आणि जेव्हा मी त्यांच्याकडनं फीस घेते तेव्हा मग राजा असो की खालचा शूद्र असो, मी सगळ्यांना ट्रीटमेंट सारखीच देते, मी त्याच्यात कुठलाही भेदभाव करत नाही. आणि मी तोच संकल्प केला होता की मी जर माझ्या आयुष्यामध्ये राजा असो की रंक असो, मी जर त्यांना माझ्या व्यवसायामध्ये समानतेची ट्रीटमेंट दिली असेल तर ही गंगा नदी मात्र उलटी व्हायला लागेल. आणि महाराज ती गंगा नदी उलटी व्हायला लागेल. त्याच्यामधून आपण काय घेणार आहोत? कारण सत्यक्रियेला कुठेही बाधा येऊ शकत नाही. म्हणून कोर्टामध्ये कधी कधी प्रत्येकाला धर्मग्रंथ देतात ना, त्याच्यावर हात ठेव, गीतेची शपथ खातो, खरं बोलतो, खोटं बोलणार नाही. सत्यक्रिया करायला सांगितलेली असते, तेच उतरवलं याच्यामध्ये. कारण आम्ही सत्यक्रिया करतो की नाही, आमच्या मनाला ते कंपन होतात की नाही, आणि मग त्याच्यावरती आम्हाला रिझल्ट भेटतो की नाही, हेच तर ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून की आमच्या सत्यक्रिया कधी होतील की आमच्या आचरण जर सत्य असतील तर मग मात्र आमच्या सत्यक्रियाही होणार नाही होतात. कारण कधी बघा आपण काही काही गोष्टीला किंमत देत नाही, परंतु आजही जुन्या बाया किंवा जुनी माणसं बोलताना म्हणतात की जर मी खरोखर हे बोललो असेल तर त्याचं असं असं होईल. होत नाही तो भाग वेगळा आहे. कारण मी विनोदाने एक गोष्ट सांगत असतो की तुकाराम महाराज म्हणतात सदैव वैकुंठाला गेले, आहे की नाही. त्यांचे पूर्वज आजही ती सत्यकथाच मारतात. तुकाराम महाराजाचं आडनाव तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही, पण त्यांचं आडनाव मोरे आहे. त्यांचे वंशज आजही जे असतात तर तेही म्हणतात की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजाला एवढा त्रास दिलेला आहे त्या बंबाजी भटांनी की विचारू नका. त्यावेळेच्या धर्मपीठापुढे तुकाराम महाराजाला उभं केलेलं आहे. कारण त्यावेळेचं धर्मपीठ चातुर्वर्ण्य मानणार आहे, आणि ते सांगतो तुकाराम महाराजाला की तुला मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही, कारण तू शूद्र आहे. गीता वेद हे सांगायचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाला आहे. तू तर शूद्र आहे, तुला सांगण्याचा तर सोड, पण ऐकण्याचा पण अधिकार नाहीये. आणि तुकाराम महाराज खूप जहाल आहे त्यावेळेचे खरे. आणि मग त्यावेळेस काय झालंय की खोटं, म्हणून म्हणतात ना की छोट्या गोष्टीला खोट्या गोष्टीला लवकर मान्यता मिळते. आणि म्हणून तुकाराम महाराजाचा खून केला, आणि तो खून पचवायचा आहे म्हणून त्या बंबाजी भटांनी आणि त्यांनीच अशी अफवा पसरवली, सर्व गाव जमा केलं आणि सांगितलं की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला चालले. ते बघा मला दिसत आहे. सारं गाव बघायला लागलं. बघा प्रत्येक जण आपसात कुजबुजायला लागला, आम्हाला दिसत नाही, यालाच कसा दिसायला लागला. म्हणून त्याने टोंग सोडून दिली की जो खऱ्या बापाच्या पोटचा असेल त्यालाच दिसेल. मग कोण नाही म्हणतंय. मग प्रत्येक जण म्हणायला लागले हा मला दिसायला लागले म्हणून. कारण ह्या गोष्टी खोट्या गोष्टी पेरण्याचं त्यांनी केलेलं ते षडयंत्र. आणि म्हणून आजही खोट्या गोष्टी लवकर विकल्या जातात. तुमचा इतिहास सापडतो, शिलालेख सापडतात, बुद्धाच्या मूर्ती सापडतात खाली खोदलं तर, परंतु त्याच्यावरती तुमचा विश्वास बसायला तयार नाही. परंतु त्यांनी खोटी गोष्ट सांगितली
की त्रेतायुगामध्ये आजपासून 17 लाख वर्षापूर्वी रामाचा जन्म इथंच झाला, याच्यावर तुमच्या लोकांचा विश्वास आहे. कारण ते मनोरंजन आहे आणि म्हणून तुम्हाला ते पटतं. तशीच गोष्ट इथे आहे. सत्यक्रिया जी असते ती बोर वाटते, खोटी क्रिया ही लवकर आत्मसात केल्या जाते. आणि म्हणून ह्या वेश्येने सांगितलं की मी सत्यक्रिया अशी केली होती की माझ्या आयुष्यामध्ये जरी मी दुनियाच्या दृष्टीने माझा धंदा नीच असेल, माझा उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय नीच असेल, परंतु त्या धंद्यामध्ये मी एवढी इमानदारी पाळलेली आहे की कोणालाही विषमतेची वागणूक दिलेली नाही. याच्या पाठीमागचा बोध आहे की जेव्हा आम्ही आमच्या भौतिक जीवनामध्ये वागत असतो तेव्हा आम्हीही समतेने जर वागत असेल तर मग मात्र आमच्या सर्व गोष्टी ह्या सुरळीतपणाने शक्य होतात. याचा अर्थच तो आहे. हे अर्थच आम्ही ग्रंथामधून तसे घ्यायचे असतात. आणि म्हणून ही गंगा नदी उलटी व्हायला लागली आणि तेव्हा भंते नागसेन राजा मिलिंदला विचारतात की जर वेशीच्या एका सत्यक्रियेने गंगा नदी उलटी वाहू शकते तर शिवीराजांनी आपले नेत्रदान चांगल्या कामाकरता केलेले आहे. जातक कथेमध्ये त्यांनी नेत्रदान कोण्या माणसाला केलेले आहेत? की ज्याला खरोखर गरज आहे. आणि शिवीराजा आता म्हणतो की माझं वय झालेलं आहे, मी काही दिवसांनी जाणार आहे, माझे नेत्र मला नसले तरी काही फरक पडणार नाही, पण याला आयुष्य पुढे पडलेलं आहे आणि म्हणून याला मी जर नेत्र दिले तर हा जगाच्या उपयोगाला पडेल, म्हणून ते नेत्र दिले जातात. त्या पद्धतीने म्हणून मग त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होते. तसंच आहे. म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की सत्यक्रिया केल्यानंतर प्रत्येक गोष्टीला अपवाद. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की कार्यकारण भावाचा सिद्धांत, की कुठल्याही गोष्टीला विनाकारण कुठलीही गोष्ट घडत नाहीये. शिवीराजांनी त्याला दिलं तर डोळे यायचं आता काही कारण शिल्लक राहिलं नव्हतं, पण तरी त्यांना दिव्य दृष्टी आली. म्हणून भंते नागसेन सांगतात की त्या काही गोष्टीला अपवाद असतो आणि तो अपवाद मात्र सत्य क्रियेचाच असतो. प्रत्येक अशाच गोष्टीने होतं का कोणी बोललं झालं तर असं होईल का? पाटलीपुत्राच्या गंगेच्या तीरावर पूर्ण गाव उभं होतं. राजाने आव्हान केलं तेव्हा मनातल्या मनात सगळे बोलले असतील ना, परंतु वेश्येने बोलल्यानंतर ती नदी व्हायला. मग सांगण्याचा आजचाही उद्देश असा आहे की आज आम्ही काही गोष्टी जर आपल्याला भौतिक जीवनात समजावून सांगायच्या असतील तर बऱ्याचशा गोष्टीचा आपला विश्वास नसतो. काही गोष्टीवर जर समजा एखादा माणूस चोर डाकू आहे, उदाहरण द्यायचं झालं की जे चंबळच्या खोऱ्यातले डाकू जे शरण येतात की नाही, तर शरण आणणाऱ्याला कोण तुम्ही मी जाऊन आणू शकतो का त्यांना शरण? त्यावेळेच ते कॅरेक्टर की त्या चोराचाही त्याच्यावर विश्वास असला पाहिजे आणि शरण येणाराचाही त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. कारण त्याच्याकडे जायला परमिशन देणारं सरकार आणि डाकू ह्या दोघांच्या मध्यस्थीमधला माणूस हा सत्यक्रियावादी असतो. तो डाकूला घेऊन येतो आणि यांनाही सांगतो की बाबा याला आणलंय, छोटी शिक्षा द्या आणि याला समावून घ्या. अच्छा, ती चंबळच्या खोऱ्यातली काय तिचं नाव होतं? फुलनदेवी. त्याच्यावरती पिक्चर निघाला. एक बाई डाकू झाली होती ना, तिच्यावरती त्या गावातल्या 18 ठाकूरांनी बलात्कार केला. ती एवढी उद्विग्न झाली की चंबळच्या खोऱ्यात केली, डाकूमध्ये सामील झाली आणि तिने येऊन लाईनीने 18 ठाकूर उभे केले आणि मारले. परंतु तिला परत प्रवाहामध्ये आणण्याकरता ज्या माणसाने मध्यस्थी केली तो सत्यक्रियावादी. आजच्या परिप्रेक्षमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की कुठलीही गोष्ट, आज जो आपला मोठा लढा चालू आहे महाबोधी विहाराचा, हा लढा अनागारिक धम्मपालापासून चालू आहे. सत्यक्रिया कशा होतात ते बघा. अनागारिक धम्मपाल 1891ला, तेव्हा बाबासाहेबाचा जन्म झालेला आहे. लहानसे आहेत बाबासाहेब, 1 वर्षाचे असतील. 1891लाच बाबासाहेबाचा. तेव्हा धम्मचारी अनागारिक हा बोधगयेचा उठाव करतात की बौद्धाला द्या म्हणतात. बघा प्रश्न कसे सोडवले जातात. त्यावेळेस भारतात पश्चिम बंगाल आणि आसाम सोडला तर कुठेही बौद्ध नाही. मी का सांगतो हे की महाबोधी विहाराचा लढा जर तुम्हाला जिंकायचा असेल तर तिथल्या आजूबाजूच्या याच्यामध्ये बौद्ध असले पाहिजे. अनागारिकला काय विरोध झाला होता त्यावेळेस?
डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जिंकले होते, ते सेशन कोर्टमध्ये जिंकले होते. परंतु त्यावेळेस बंगाली राजधानी होती इंग्रजाची. आता जशी दिल्ली राजधानी आहे की नाही, तशी इंग्रजाची राजधानी बंगाल होते. आणि जेव्हा तिथे तो कोर्टात खटला गेला तेव्हा तिथला तो 500 वर्षापासूनचा तो घमंडगिरी आहे, तो तिथे कोर्टात गेला. तिथे त्यांनी त्यावेळेस पण जज मॅनेज केले. आता जसे मॅनेज होतात की नाही तसे त्यावेळेसही जज मॅनेज होते. त्यावेळेस अनागारिकाच्या विरोधचा निकाल गेला, पण विरोधामध्येही तुम्ही कसे जिंकलात? त्यावेळेस जजचं स्टेटमेंट आहे की जज म्हणतो की भगवान बुद्धाची तिथे मूर्ती आहे हे सत्य आहे. भगवान बुद्धाला कुठलंही कर्मकांड कबूल नाही हेही सत्य आहे. परंतु ह्या घमंडगिरीची आजूबाजूची जमीन ही त्याची असल्यामुळे त्याला विचारल्याशिवाय तिथे काही करता येणार नाही, हे जजमेंट आहे. त्या जजमेंटवरती आज मग त्याच्यानंतर ते मॉडिफिकेशन करत गेले सर्व, की बुद्धाला आम्ही आमचा 9वा अवतार मानतो, हे करतो, आणि मग ते त्याच्यानुसार. म्हणून मी नेहमी सांगत गेलो की कुठलेही लढे सत्यक्रिया करायची असेल तर भगवान बुद्धांनी सत्यक्रिया कशी केली होती? भगवान बुद्धाच्या काळामध्ये कशाचं स्तंभ माजलं होतं? होम हवन, त्याच्यामध्ये आहुती दिल्या जात होत्या ना. मग भगवान बुद्धांनी का 500 भिक्षू घेतले त्या होमच्या पुढे आंदोलन केलं होतं का? नाही. काय केलं होतं त्यांनी लोकांना समजावलं की बाबा बळी देणं बरोबर नाहीये. अवघ्या 45 वर्षात त्यांनी पूर्ण भारत बौद्धमय केला होता. आम्ही बुद्ध होऊन 70 वर्षे झालो, पण आजही आम्हाला बहुजनाला सांगता नाही आलं की बाबा रे पिंडदान दिलं म्हणजे तुझा बाप स्वर्गात जात नाही. हे सांगता आलं का आम्हाला? नाही सांगता आलं. का नाही सांगता आलं? आजही बौद्ध गयाचा प्रश्न लवकर का मिटत नाही? तर त्या बौद्ध गयामध्ये आजही आम्ही बौद्ध बनवले नाहीये. जर त्या बौद्ध गयामध्ये जशा इथल्या मांग आणि महार जाती आहेत तशा तिथे माझी आणि तो पासवान, ह्या 2 दलित आणि महादलित जाती आहेत. ह्या 2 जाती जरी तुम्ही बौद्ध बनवल्या असत्या तर त्यांनीच लढा लढला असता. उपरी तुम्ही जाऊन किती दिवस लढताय? आणि म्हणून त्यावेळेस अनागारिक एकटे पडले होते. आताच्या जमान्यामध्ये महाराष्ट्रामधून आंदोलनाला तिथे जावं लागतं. म्हणून ही गोष्ट, अशा गोष्टी झाल्या पाहिजे की सत्यक्रिया कशी झाली पाहिजे, तर बिहारमध्ये बौद्ध बनवता आले पाहिजे. तिथली सत्यक्रिया जर झाली तर तुमचं महाबोधी विहार तुम्हाला भेटायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून शिबिराजाचे डोळेही सत्यक्रियेमुळे आले. त्याला कुठलाही कार्यकारण भावाचा सिद्धांत लागू पडत नाही. म्हणून भंते नागसेनानी राजा मिलिंदाचं त्या गोष्टीवरती समाधान केलेलं आहे. आणि मग आता याचा आजचा दुसरा प्रश्न आहे, गर्भाशयात जन्म घेण्यासंबंधी. आजपर्यंत दुनिया सगळं कुतूहल, धर्म कसे निर्माण झाले? आजही जर आपण असा विचार केला की माणसाला धर्माची गरज कुठून सुरुवात झाली? आपण जर अश्मयुग, पाषाण युग याचा इतिहास जर वाचला तर माणूस हा जंगलीच होता ना, शिकार करूनच जगायचा. पण जसा माणसाच्या बुद्धीचा विकास झाला तसा तो समूहामध्ये राहायला आला. आणि जेव्हा समूहामध्ये राहायला आला तर मग त्याला कुतूहल पडायला लागलं, कारण तो उघड्या जागेवर झोपायचा. आणि उघड्या जागेवर झोपायचा आणि जेव्हा तो आकाशात बघायचा तेव्हा त्याला तारे दिसायचे ती सगळे. आणि मग कुतूहल जागृत व्हायचं. आणि कुतूहल जागृत झालं की आजही आपल्याला कुतूहलच आहे की नाही? आज आपण इथे एकत्र बसलो, काहीला कुतूहल आहे, कसलं काय आलंय धर्म, कसला काय आलाय, खा प्या मजा करा. चारवाकाची गोष्ट होती ना, चारवाक तीच गोष्ट सांगायचं की पुढचा जन्म नाही, मागचं काही नाही, आता जे काही आहे ते आहे, खा प्या मजा करा, निघून जा. तो कर्ज काढून तूप प्यायला सांगतो चारवाक. कर्ज काढा तूप प्या, कारण परत काही जन्म भेटणार नाही. ही चारवाकाची हिस्ट्री. सर्वात जुनी हिस्ट्री कोणाची असेल तर चारवाकाची आहे. चारवाकापासूनच सगळे धर्म निघाले. आणि त्याच्यानंतर मग माणूस विचार करायला लागला. आणि मग मात्र त्याला कुतूहल, ज्याला कोडं म्हणतात, की जे बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुझम मध्ये लिहिलं, की प्रत्येकाला कोडे पडत गेले. आणि मग काहीला कोडे पडले की हे जग कसं निर्माण झालं असेल, काहीला कोडे पडले असतील की हे दुनिया चालते कशी, काहीला कोडं पडलं की माणूस जन्माला कसा येतो. आणि तेच कोडं राजा मिलिंदाला पडलं होतं की माणूस जन्माला कसा येतो. आणि मग त्याने, कारण हा राजा मिलिंद खूप बुद्धिमान आहे, त्याने सर्व शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या लोकांना त्याने हरवलेलं आहे. ह्या प्रश्न उत्तरामध्ये
ज्याला, आणि त्यावेळेची परिस्थिती सांगतो तुम्हाला की एकमेकाचे धर्म अनुसरण कसे केलेले. जो कुणी जिंकायचा त्याचा धर्म हारणारा माणूस ऍक्सेप्ट करायचा, मारामाऱ्या करत नव्हती. आता तसं होतंय का? आता तुम्हाला धर्म नाही समजला तरी ते लिंचिंग करतात. तुमच्याशी संघर्ष कसा करतात? ते लिंचिंगचा करतात. बुद्धीचा संघर्ष करतात का? नाही. म्हणून की त्यावेळेस राजा मिलिंद हा प्रश्न विचारतो की भगवान बुद्धांनी सांगितलं, भगवान बुद्धांनी बघा, मी मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धांनी असा एकही विषय वर्ग नाही केला की त्याच्यावरती उत्तर नाही दिलं. फक्त 14 प्रश्न. माहिती नव्हते अशातला प्रकार नव्हता. भगवान बुद्धाला ते सगळे माहिती होते, पण भगवान बुद्धांनी एका वाक्यात उत्तरं दिली होती की याची मानवाला गरज नाही, निरर्थक आहे. हे प्रश्न कसे आहेत? निरर्थक. आणि निरर्थक असून याच्यावर फक्त खाली डोक्याचा काठाकूट केला जातो, म्हणून भगवान बुद्धांनी त्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही. बाकी सगळ्या प्रश्नाची असा एकही विषय वर्ज नाही की भगवान बुद्धांनी तो सांगितला. बसावं कसं, उठावं कसं, खावं कसं, चालावं कसं, सगळ्या गोष्टीला उत्तरं दिली. तसाच हा एक प्रश्न आहे की भगवान बुद्ध म्हणतात की माणसाची उत्पत्ती कशी होते? तर 3 गोष्टींनी उत्पत्ती होते. तर कुठली उत्पत्ती होते? की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात आणि समागम होतो. दुसरी गोष्ट की पहिले स्त्री पुरुष लागतात, दुसरी समागम लागतो, आणि तिसरी गोष्ट गंधर्व उपस्थित राहावं लागतो, आणि ती स्त्री ऋतुमती असावी लागते माणसाचा जन्म व्हायला. आणि आधुनिक विज्ञानाने तेच सांगितलंय की जर स्त्री ऋतुमती नसेल आणि कितीही तुमचा संभोग झाला तरी गर्भधारणा होणार नाही. हेच भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि याच्यावरतीच राजा मिलिंद प्रश्न विचारतो. काय विचारतो ते आपण बघूया. बनते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितले की हे भिक्षू, ही 3 गोष्टीचा संयोग झाला असता गर्भधारणा होते. जसे आई वडिलाचे मिलन, आई ऋतुमती असणे आणि गंधर्व, या 3 गोष्टी एका ठिकाणी आल्या असता गर्भधारणा होते. सर्वच ठिकाणी हे बाब लागू पडणारी आहे. कोठेही या बाबतीत कोणी व्यंग काढू शकणार नाही. हे विधान स्वय परिपूर्ण आहे. समजण्याच्या दृष्टीने यातील काही भाग गाळण्याची किंवा यात आणखी काही नवीन भाग जोडण्याची काही आवश्यकता नाही. हे विधान अर्थाने देवता आणि मनुष्य यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना केलेले आहे. स्त्री पुरुष उभयताच्या संयोगानेच गर्भधारणा होते. दुगल नावाच्या तापसाने पारिका नावाच्या तापसीच्या नाभीला ती ऋतुमती असताना उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श केला होता. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिला साम नावाचा मुलगा झाला. मातंगी ऋषीने सुद्धा एका ब्राह्मणीच्या मुलीच्या नाभीला ती ऋतुमती असताना असा स्पर्श केला आणि त्या स्पर्शामुळे तिला गर्भधारणा झाली व तिने मांडव्य नावाच्या मुलास जन्म दिला. बनते नागसेन, भगवंताने वर सांगितलेली गोष्ट खरी मानली तर साम व मांडव्य यांच्या जन्माची कथा काल्पनिक वाटते. आणि जर साम आणि मांडव्य यांच्या जन्म केवळ या प्रकारे नाभीला स्पर्श केल्यामुळे झाला होता असे जर भगवान बुद्धांनी यथार्थ सत्य सांगितले असेल तर त्या गोष्टीच्या संयोगामुळे गर्भधारणा होऊ शकते असे भगवान बुद्धाचे वचन खोटे ठरते. काय प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी या 3 गोष्टी सांगितल्या की पहिली गोष्ट आई आणि वडिलाचं मिलन, दुसरी गोष्ट श्री ऋतुमती असणं, आणि तिसरी गोष्ट तिथे गंधर्व उपस्थित असणं. जातक कथेमध्ये जातक कथा म्हणजे नेमकं काय आहे? जाती. तुम्ही जर आता बघितलं तर जाती म्हणजे तुमच्या असणाऱ्या जात, पण पाली भाषेमध्ये जाती म्हणजे जन्म आहे. जातीला काय म्हटलंय? जन्म. जाती जरा मरण महा, म्हणजे दुःखाची कारण काय? जाती म्हणजे जन्म. आणि जातक म्हणजे बुद्धाच्या जन्म कथा. जातक म्हणजे काय? बुद्धाच्या जन्मकथा. आणि बुद्धाच्या हे जन्मकथा कशा सांगितलेल्या आहेत त्यांनी? त्या वेळेच्या परिप्रेक्ष्यमध्ये. हे जे साम जातक आहे, तुमच्या माहिती करता सांगतो की तुम्ही हिंदू धर्मातली श्रावण बाळाची कथा ऐकली का? श्रावण बाळ कावड घेऊन आपल्या आई बापाला काशीला घेऊन जातो, ते साम जातकाहूनच घेतलेलं आहे. जे भगवान बुद्धाचं श्याम जातक आहे ना, त्या श्याम जातकाहून त्यांनी श्रावण बाळाची कथा निर्मित केलेली आहे. ह्या श्याम जातकाची इथे राजा मिलिंद प्रश्न विचारतो की जर भगवान बुद्धांनी या 3 गोष्टी सांगितल्यात
माणसाचा जन्म होण्याच्या. तर मग भगवान बुद्ध जातक कथेमध्ये सांगतात की तापस आणि पारिका. तापस आणि पारिका हे दोघ जण कोण आहेत? तर मुनी आहेत, तपस्वी आहेत. तर या तापस आणि पारिकेच्या नाभीला स्पर्श केला आणि ती गर्भवती राहिली आणि तिला साम नावाचा मुलगा झाला. हे भगवान बुद्धांनी सांगितलं. ते बोधिसत्व आहे. साम कोण आहेत? तर बोधिसत्व आहे. तर राजा मिलिंदाने म्हटलं मग या दोन्ही गोष्टी कशा खऱ्या असू शकतील? की जर भगवान बुद्धच म्हणतात की आई आणि वडिलाचं मिलन श्री ऋतुमती आणि गंधर्व जोपर्यंत एकत्र, ह्या तीन गोष्टी एकत्र येत नाहीत तो जन्म होत नाही. आणि भगवान बुद्ध जातक कथेमध्येच सांगतात की त्या ऋषीने तिच्या नाभीला स्पर्श केला आणि ती ऋतुमती झाली आणि साम नावाचे बोधिसत्व जन्माला आले. हे कसं शक्य आहे? मग दोन्हीतून कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे ना. ह्यावेळेस भंते नागसेन त्यांना सांगतात की महाराज नाही, भगवान बुद्धांनी पहिलं सांगितलंय तेही खरं आहे आणि त्यांनी जातकामध्ये सांगितलेली साम आणि मांडव्य नावाची कथाही खरी आहे. आता आपण आताच्या ह्याच्यात जर आलो तर आता जन्म घेण्याच्या किती पद्धती तुम्हाला माहिती आहे? मुळात आई आणि वडील ही तर कंबाईन गोष्ट आहे, ती लागतेच. परंतु आजही तुम्ही जर सरोगसी नावाचा प्रकार ऐकला असेल, ऐकला की नाही? काय असतो सरोगसी नावाचा प्रकार? की पुरुषाचे शुक्रजंतू आहेत, कुठेतरी त्या गर्भाशयासारख्या ठिकाणीच वाढवल्या जातात आणि ते कुठल्या तरी स्त्रीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केल्या जातात. म्हणजे तुमच्या मैथुनाचा कुठेही संसर्ग येत नाही. सांगण्याचा उद्देश काय सांगितलेला आहे त्यांनी? की बिना मैथून केल्याशिवाय गर्भधारणा होऊ शकते. ती सामाची झाली. त्या जातकाची, आता पूर्ण जातक सांगायला गेलं तर आपल्याला 3-4 घंटे लागतील. एक उडतं जातक सांगतो की तो ऋषी आणि ते दोघ जण तपश्चर्या करत असतात. बौद्धामध्ये इंद्र नावाचा एक दैवत आहे आणि तो इंद्र त्याच्या दिव्य चक्षुने बघतो की काही वर्षानंतर हे दोघं आंधळे होणार आहे. हीच कथा श्रावण बाळाची त्यांनी चोरलेली आहे. थोडीशी विकृत करू. साम जातकामध्ये काय सांगतो तो इंद्र? की काही दिवसांनी आंधळे होणार आहेत. तपश्चर्या तर करतात, कुलीन आहेत, पण यांची सेवा करायला कोणीतरी लागेल ना. आणि म्हणून तो त्या दोघांना आग्रह करतो की तुम्ही एका मुलाची निर्मिती करा. तर तो ऋषी, तापस ऋषी आणि पारिका ह्या दोघ जण त्याच्यावर वैतागतात की तू आम्हाला हे का करायला लावतो? भगवान बुद्धांनी हे निषेध सांगितलं, ब्रह्मचार्य पाळायला सांगितलेलं आहे आणि तू आम्हाला मुलाला जन्म द्यायला सांगतोस. असा कसा देव आहेस तू? तू आम्हाला कुठल्या तरी वाम मार्गाला घेऊन चाललात. परत तरी तो इंद्र ऐकत नाही आणि इंद्र मग विनंती करतो त्यांना, त्या ऋषीला, की तुम्ही संभोग नका करू. परंतु ज्यावेळेस पारिका ऋतुमती असेल त्यावेळेस मात्र तुमच्या उजव्या अंगठ्याने तिच्या नाभीला स्पर्श करा, म्हणजे ती गर्भवती होईल. तर ते ऋषी म्हणतात हरकत नाही, याच्यामध्ये कुठलंही ब्रह्मचार्य लयाला जात नाही. मी कुठं गोष्ट आणली तुमची? ती लयाला जात नाही. तीच गोष्ट सरोगशीची आहे. कुठलाही मैथून आहे का त्याच्यामध्ये? सरोगशीमध्ये तुम्हाला कुठेही संभोग नाहीये, तरीही गर्भधारणा होते, मुलं वाढल्या जातात. आज जर तुषार कपूरला बघितलं तर तुषार कपूरला 2 पोरं आहेत. तो एक दुसरा कोण आहे त्यालाही 2 सरोगशीनीच पोरं झालेली आहेत त्यांना. म्हणून आजच्या परिप्रेक्षमध्ये ही गोष्ट लागू शकते की बिना संभोग करताही गर्भधारणा होऊ शकते. आणि म्हणून त्या तापस आणि पारिकेने जेव्हा ती ऋतुमती असते तेव्हा तिच्या नाभीला, परत नाभीची गोष्ट सांगतो तुम्हाला, की जेव्हा मूल आईच्या गर्भाशयात असतं, नाभी हा असा एक प्रकार आहे की आई जे खाते त्या बाळाला त्या नाभीमुळे, त्या नाळातून नाभी म्हणून मिळतं. त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या जरी गेलं तर नाभीला स्पर्श करायला सांगितलाय. शरीराच्या कुठल्याही अवयवाला नाही, त्यांनी कुठे स्पर्श करायला सांगितलाय? नाभीला स्पर्श करायला सांगितला. आणि म्हणून तेव्हा तो इंद्रदेव, देव लोकांमध्ये असणारे बोधिसत्व, त्यांना विनंती करतो, काही वर्षांनी हे आंधळे होणार आहेत आणि आता तुम्हाला, कारण बोधिसत्वाला परत जन्म कशा करता घ्यायचा असतो? तर ह्या जगामध्ये असणारं दुःख नष्ट करण्याकरता. बोधिसत्वाची संकल्पना ती आहे ना की बोधिसत्व आरंतपद का नाकारतात? कारण त्यांना पुन्हा यायचं असते, बुद्ध म्हणून यायचं असते आणि पूर्ण समाजाचा उद्धार करायचा असतो. म्हणून बाबासाहेबाला काय म्हणतात?
बोधिसत्व, कारण बाबासाहेब परत बुद्ध म्हणून येणार आहेत, ही आपली कल्पना आहे, ही आपली श्रद्धा आहे. कारण बाबासाहेबांनी बोधिसत्वत्व स्वीकारलं आणि बाबासाहेब जिवंत असताना पदवी मिळालेली आहे त्यांना. बाबासाहेबाला बोधिसत्व कुठे पदवी मिळालेली आहे? रंगूनच्या बौद्ध याच्यामध्ये, भारतामध्ये नाही दिलेली त्यांना बोधिसत्व. म्हणून असं कोणी म्हणेल की आप उठलो आपण दिली बाबासाहेबाला, नाही. 6व्या संगीतीमध्ये त्यांना त्यावेळेसच्या अरंत भिक्षूने दिलेली ती पदवी आहे. आणि म्हणून इथेही जेव्हा त्यांना विनंती केल्या जाते तेव्हा तो साम बोधिसत्व, ही ऋतुमती असणारी पारिका आणि तापस नावाचा ऋषी ऋषीमती असताना नाभीला स्पर्श केला म्हणजे सरोवशी होते आणि तो तिथे प्रवेश करतो आणि मग तो साम जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर आई वडिला, ते खूप मोठं जातक आहे, त्याच्यावर श्रावण बाळाची कथाही त्यांनी रचलेली आहे, साम जातकातो. आणि म्हणून महाभारत असेल किंवा रामायण असेल, ही सर्व तुमच्या जातकामधून चोरी केलेल्या कथा आहे. परंतु त्याला थोडीशी विकृती दिलेली आहे. कारण काय असतं, तुम्ही आता 8वी 9वी 10वी पर्यंत आपल्याला निबंध लिहायला यायचे की नाही, 10 पॉईंट दिले जायचे. हे 10 पॉईंटवर निबंध लिहा, एक राजा होता, एक नदी होती, असं होतं. आणि मग त्याचा कल्पना विस्तार करायचा. तसंच त्यांनी तो जातकाचा केलेला कल्पना विस्तार आहे. रामायण हे दशरथ जातकावरती समावल्या गेलं, कारण दशरथ जातकामध्ये राम सीता, रामाची बहीण सीता आहे, लक्ष्मण भाऊ आहे, त्यावेळेस बहीण भावाचं लग्न व्हायचं. परंतु परत काही गोष्टी आहेत सांगताना, कारण रामायण कधी लिहिलं गेलंय? मोगलाच्या काळामध्ये, आत्ता आल्यानंतर. आणि म्हणून रामायणामध्ये बुद्धाचे श्लोक सापडतात, म्हणून ते आत्ताच आहे. रामायणामध्ये मग सीता, रामाची बायको का करण्यात आली? कारण त्यावेळेस बहिणी बरोबर लग्न व्हायची. अपहरण झालं, श्रीकृष्णाने रुक्मिणी विदर्भातून नेली ना, तो उत्तर प्रदेश मधला, रुक्मिणी विदर्भातून नेली त्यांनी. मग त्यावेळेस ती काय कथा होती? शिवापर्यंत जर अडवता आली तर अडवायची, शिवाच्या बाहेर गेली की मग ती त्याची झाली. ती जर रामाची बहीण असती आणि रावणानं पळवली असती तर राम समुद्र ओलांडून गेला असता का? नाही, शिवाच्या पलीकडे गेली असती, ती त्याची झाली असती ना. आणि म्हणून मग ते त्यांनी बायको केली, कारण बायकोला सोडवायकरता कुठेही जाता येतं, म्हणून रामायण घडवलं. असे निबंध लिहिले त्यांनी. म्हणून की इथेही शिबीराजांनी जेव्हा नेत्राचं दान झालं, आज जन्माची कथा सांगताना त्यांनी सांगितलं की आता जी सरोवशी होते त्यावेळेसही तापस नावाच्या ऋषीने पारिका नावाच्या तापसीच्या नाभीवरती स्पर्श केला आणि सामाचा जन्म झाला. याला भंते नागसेनाने सांगितलं की हेही त्या सत्यक्रियेमुळे तसं होतं. सर्वांच्याच बाबतीत घडतंय का तसं? नाही. कारण मांडव्य आणि साम ही 2च उदाहरणं आहेत. त्यानंतर त्यावेळेस घडलेले काही उदाहरणं आहेत की त्यावेळेसच्या 2 हरणींनी, त्या तापसाचाही जन्म कसा आहे, जो तापस ऋषी आहे ना त्याचा जन्म कसा झालेला आहे की 2 हरणींनी मूत्राशयाचं, जिथं आपण आता लघवीचे ग्रह असतात की नाही, त्यावेळेस ऋषी जिथे लघवी करायचे त्या हरणीने जाऊन तिथे पाणी पिलं आणि त्याच्यामधले शुक्रजंतू त्या हरणीच्या पोटामध्ये गेले, जे गर्भधारणा झाली त्यांना तो तापस ऋषी झाले. म्हणजे तेव्हापासूनही गर्भधारणेला बऱ्याचशा गोष्टी अपवादात्मक दृष्टीने लागू पडतात. जे भगवान बुद्धांनी सांगितलं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी तर आवश्यकच आहेत ह्या नॉर्मल पद्धती. आपणही जन्माला आलो ते भगवान बुद्धांनी सांगितलेले ह्या 3 पद्धतीमुळे जन्माला. भगवान बुद्धाचं दुसरं एक सूत्र आहे, खूप सुंदर सूत्र आहे ते, की माणूस जन्माला येण्याकरता काय काय गोष्टी कराव्या लागतात. आणि माणूस जर, म्हणून मी मागेही सांगितलं ना की जर भगवान बुद्धाच्या धम्मसूत्रानुसार जर आपण मूल जन्माला घातलं, अंधश्रद्धा तर नाही, परंतु जर तशा आचरणाने केलं, तुम्ही सांगितलं की माझा मुलगा कलेक्टरच व्हायला पाहिजे तर कलेक्टरच होईल. परंतु भगवान बुद्धांनी 4 नियम सांगितले होते. त्या सूत्रातले 4 नियम जर जशाला तसे पाळले तर मात्र जसा म्हणेल तसा मुलगा जन्माला येऊ शकतो. परंतु आपण त्या बुद्धाच्या नियमानुसार आजही संतती निर्माण करतो का? भगवान बुद्ध आजही सांगतात, साधं उदाहरण देऊन सांगतात
की जर कुठलंही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची तयारी करावी लागते की नाही? गवत उगवायला कुठल्याही जमिनीची तयारी केली का? गवत कुठेही उगवतं ना. तसे आपण गवतासारखे उगवलेले आहोत, कुठेही उगवलं तसे आपण गवत आहोत. म्हणून भगवान बुद्धाच्या नियमानुसार आपले जन्म झालेले नाहीये. भगवान बुद्धाच्या याच्यानुसार जर जन्म व्हायचे असेल तर आपल्याला त्या 4 गोष्टीचा करावं लागते. कुठले 4 नियम सांगितलेले भगवान बुद्धांनी? मिलन प्रश्नामध्ये नाही, ते सुत्तामध्ये आहे. पहिला नियम सांगितला त्यांनी की बीज नियम. दुसरा नियम काय सांगितला त्यांनी? ऋतू नियम. तिसरा नियम सांगितला आहार नियम. आणि चौथा नियम सांगितला धर्म नियम. हे 4 नियम जर तुम्ही अंगीकारले तर संतती तुम्ही जशी म्हणाल तशी जन्माला येईल. कारण भगवान बुद्ध जन्माला यायच्या अगोदर महामायेने, मातेला भूमी म्हटल्या गेले. आपली जी माता जी असते की नाही, तो कोण आहे? भूमी. आणि वडील कोण असतात? तर बीज. म्हणून तुकाराम महाराजांनी बघा या परंपरा चालत आलेल्या आहेत. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ उमटी. जर बीज शुद्ध असेल तर फळ मात्र निर्मळच येणार, शुद्धच येणार. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या जन्म व्हायच्या अगोदर महामाया आणि शुद्धोदनाने अष्टशिलाचं पालन केलेलं होतं. महामायेनेही आजही तुम्हाला सांगतो ना की 16 सोमवार 16 शुक्रवार ह्या संकल्पना कुठून आलेल्या आहेत? वर्षावासामध्ये 4 महिन्याच्या वर्षावासामध्ये एका महिन्यात येणारे 4 उपोषण, 4 उपोषण जर पाळले तर 4 महिन्यात किती होतात? 16 उपोषण होतात ना. परत तिथे ते चोरले 16 सोमवार 16 शुक्रवार संतोषी माता. ही खरी देण बुद्धाची आहे. बुद्ध तिथे सांगतात की जर मातेने 16 उपोषण केले आणि मग संकल्पना केली, सायमल्टेनियसली त्याच वेळेस पित्याने जर 16 उपोषण पालन केले आणि त्याच्यानंतर जर त्यांचा मिलनाचा कार्यक्रम झाला तर शुद्ध बीज आणि मातेची भूमिका त्या बेच्यामध्ये टाकल्यानंतर ते बीज उगवेल, ते एकदम शुद्ध असेल. म्हणजे पहिला नियम कुठला आहे? बीज नियम. बीज नियमाकरता आजही आधुनिक जगामध्ये तुम्ही जे प्लॉट लावता की नाही, काय असते प्लॉट? पहिल्यानी जुन्या याच्यात जर तुम्ही गेलं तर बीज एका याच्यामध्ये धरून ठेवल्या जायचं, मग ज्वारी बाजरी पेरायची. आता प्लॉट होतात. पर्टिक्युलरली बीज वावल्या जातात. म्हणजे कापसाचा प्लॉट आहे, बाजरीचा प्लॉट आहे, प्रत्येक गोष्टीचा प्लॉट आहे. कारण ते बीज निर्माण केलं जातं आणि ते बीज पेरल्यानंतर मग तुमचं धान्य उगायला येतं. म्हणून तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा 72चा दुष्काळ पडला तेव्हा अमेरिकेमध्ये गहू, आता तुम्ही तुमचे 72 वेळेस लहान लहान असाल मला वाटते सगळेजण, 72च्या दुष्काळामध्ये जो अमेरिकेमध्ये डुकरं खायचे गहू तो आपल्याकडे आला होता. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण जुन्या लोकांना असेल, मला माहिती आहे कारण तेव्हा मी लहान होतो. त्या गव्हाच्या वखत तिकडे डुकरं खायची, ते इकडे यायचे आणि मग तिथे गरज ही शोधाची जननी असते. त्यानुसार मग आपल्या भारतामध्ये कृषी विद्यापीठाला त्यावेळेसच्या राजकीय लोकांनी आव्हान केलं की एवढी मोठी भूमी पडलेली आहे आपल्याकडे आणि आपण अन्नही पिकवू शकत नाही, म्हणून हायब्रिड नावाची एक ज्वारी जन्माला आली. आणि त्या 5 वर्षात एवढं तिचं उत्पादन झालं की आपल्या देशातले लोक खाऊनही ते उत्पन्न उरलं होतं. आणि आज आपण भारत कसा स्वयंपूर्ण आहोत तर त्या हायब्रिडच्या जाती आपण निर्माण केल्या. त्या हायब्रिडच्या जाती निर्माण केल्यामुळे तेवढं पीक येतं. म्हणून हा बीज नियम आहे, तो माणसाच्या बाबतीतही आहे. म्हणून जर तो बीज नियम कोणी पाळला, ह्या 2 गोष्टी जर त्या माता आणि पित्याने पाळल्या तर ती भूमीमध्ये टाकलेलं बीज हे कधीही वाया जात नाही, ते चांगल्या पद्धतीने उगवून येतं. तर दुसरा नियम आहे ऋतू नियम. मी ह्या ग्रंथाच्या बाहेरचं सांगतोय, ग्रंथामध्ये नाहीये. इथे फक्त खाली भगवान बुद्धाने 3 कारणं जन्माची सांगितली, परंतु जन्म घालण्याची ही 4 कारणं सांगितली की ऋतू नियम आहे. गहू पावसाळ्यात येईल का? गव्हाला पाणी तर लागतं नाही का? बिना पाण्याचा गहू येतो का? पण तो पावसाळ्यात नाही येत. त्याला रब्बी पीक म्हटलंय ना. तो विहिरीच्या पाण्यावरती उगवतो. म्हणून भगवान बुद्ध माणसालाही सांगतात
की या तुम्हालाही ऋतुनियम लागू आहे. पक्षी पाळतात ऋतुनियम, माणूस पाळत नाही. म्हणून माणसात चांगले बी आणि वाईटही जन्माला काय येतात तर आपण ऋतुनियम पाळत नाही. भगवान बुद्ध सांगतात की जसा बीज नियम आहे तसा ऋतू नियम जर पाळला तर जन्माला येणारी संतती ही चांगलीच येते. की जसं आम्ही गहू त्याच ऋतूमध्ये पेरतो, ज्वारी त्याच्याच ऋतूमध्ये पेरतो, हरभरा येणाऱ्या ऋतूमध्ये पेरतो, तसंच माणसाला जन्म घालण्याकरता माता आणि पिताने ऋतू नियमाचं पालन केलं पाहिजे. हे 2 नियम झाले. तिसरा नियम आहार नियम सांगितला की जन्माला घालण्याकरता आहार, की त्या ऋतुमती पिरियडमध्ये आईने काय खावं. कारण जन्माला घालण्याकरता तुमच्या आहारावर आजही डॉक्टर तुम्हाला तेच सांगतात की आई जर गर्भवती असेल तर तिला सकस आहार दिला पाहिजे. 2700 वर्षापूर्वी बुद्ध सांगतात जन्माला घालण्याचे. आता काय होतं, 3ऱ्या महिन्यापासून डॉक्टर इंजेक्शन घ्यायला सांगतात ना. भगवान बुद्धांनी 4 नियमामध्ये 3रा नियम आहार नियम सांगितला की मातेने गर्भधारणेच्या वेळेस कुठला आहार घेतला पाहिजे. तो जर सात्विक आहार घेत असेल तर मूल त्या पद्धतीने जन्माला येतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या शरीराची रचना सांगितलेली आहे. अष्टकलाप सांगितलं आपल्या शरीराला. जर कोणी पचन केले असतील तर आजही शरीराच्या अष्टकलप म्हणजे ते 4 महाभूतांनी आपण निर्माण होतो. त्या प्रत्येक 2-2 याचा अनुरेणू म्हटलेत की नाही, अनुरेणू. भगवान बुद्ध सांगतात की ते 4 महाभूताचे अष्टकलाप आपले शरीर निर्माण करतं. नामरूप म्हटलं त्याला, की जे बाह्य आहे आणि अंतर्गत आहे. तर आहार नियम आहे, कारण आहार नियमानेच तुम्हाला महाभूत तुमच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि तो आहार नियम पाळा. आणि शेवटचा नियम धम्म नियम सांगितला की त्या पिरियडमध्ये आई धार्मिक असली पाहिजे. आणि हे 4 नियमाचं पालन केलं तर मग मात्र संतती तुम्ही जशी मागाल तशी जन्माला येईल. जिथे भगवान बुद्धांनी सांगितलं की जन्माला यायला ह्या 3 गोष्टी कारणीभूत आहेत, परंतु चांगलं जन्माला यायला हे 4 नियम आहेत. आणि म्हणून इथे की राजा मिलिंदांनी तो प्रश्न विचारलेला आहे की भगवान बुद्धाची गोष्ट एक जर खरी मानली तर दुसरी खोटी होते. ते त्यांनी जर सांगितलं की या 3 गोष्टी असतील तरच जन्म घडू शकतो, तर मग सामाचा जन्म नाभीला स्पर्श केल्यामुळे कसा होतो. तर ह्या दोन्ही गोष्टी ते समजावून सांगतात. कशा पद्धतीने सांगतात की ते सांगतात की ह्या गोष्टीला जन्म होण्याची 4 कारणं सांगितलीत त्यांनी. माणूस आज तुम्ही ऐकलं असेल ना, किती 82 लक्ष योनी घुमावं लागतं म्हणतात. सांगितलं भगवान बुद्धांनी सांगितलं. पुनर्जन्म भगवान बुद्धांनी मान्य केला, पुनर्जन्म नाकारला नाही. बाबासाहेबांनी नाही नाकारला, पण बाबासाहेबांनी बुद्धांनी तसा धम्म आपण ग्रंथात वाचलेला आहे की काय जन्माला येतं तर महाभूत जन्माला येतं. की आपण जेव्हा माणूस मरतो, म्हणून आज आता तुम्हाला वाटत असेल की माणूस मरतो तर महाभूत कुठे जातात. प्रत्येकाला डोक्याला झिंझिण्या आणणारा प्रश्न असतात ना की बघ महाभूतही 4 महाभूत आहेत. माणूस मेल्यावर तर जशाला तसाच दिसतो. तर माणसाच्या शरीरातलं पहिलं काय निघून जातात, महाभूतातले 2 महाभूत पहिली जातात म्हणजे मृत्यू येतात. तर कुठली, वायू आणि अग्नी. माणूस मेला याचं डायग्नोस कसं करतात, अंगाला हात लावतात, म्हणजे थंडगार पडलं म्हणजे काय झालं, त्यातलं अग्नी निघून गेला. आणि वायू नाकाला बघतात म्हणजे पहिले कोणते 2 महाभूत निघून जातात, अग्नी आणि वायू. आणि पृथ्वी आणि पाणी हे जाळल्यानंतर 4 महाभूताचं विलिनीकरण असं होतं. आणि म्हणून की इथे योनी, तर भगवान बुद्धाने योनीचे 4 प्रकार सांगितले. ह्या ज्या आहेत त्या योनी मधले नंतर मग प्रकार आहेत. त्याच्या योनी कुठल्या सांगितल्यात, एक कर्मवश योनी आहे, योनिवश योनी आहे, कुळाचा पूर्वापार योनी आहे आणि प्रार्थनेच्या प्रभावाने योनी. ह्या जन्माला येणाऱ्याचे प्रकार आहेत. तर योनीचे प्रकार त्यांनी सांगितले, अंडज, जरायुज, स्वदेश आणि अपोपातिक. अंडज म्हणजे अंडे, अंड्यातून जन्म होतो ना. बऱ्याचशा गोष्टीचा जन्म कशातून होतो, अंड्यातून होतो. सजीव कोणाकोणाला म्हटलंय, आता तुम्ही बॉटनी, बायोलॉजी, बरेच जरी ते याचे सायन्सचे विद्यार्थी असतील तर 2 प्रकार सांगितले ना सजीवाचे, बॉटनी आणि बायोलॉजी, जीवशास्त्र आणि
प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र जे आहेत ना, वनस्पतीशास्त्र म्हणजे झाड आहे, म्हणून इथे 4 योनी सांगितले त्यांनी. अंडज, अंडज म्हणजे अंड्यामधून जन्माला येणारी ती अंडज. दुसरं सांगितलं जरायुज, जरायुज म्हणजे मानव, जो माणूस जन्माला येतो त्याला काय सांगितलं भगवान बुद्धांनी, जरायुज योनी. आणि तिसरं सांगितलं स्वदेश, स्वदेश म्हणजे जी झाडं मुळातून जे जन्माला येतात ते. आणि त्याच्यानंतर अपोपातिक म्हणजे ज्याला परलौकिक म्हटलं, की आपण म्हणतो ना इथे जन्म घेतला तिथे जन्म घेतला, अशा 4 योनीमध्ये भगवान बुद्ध सांगतात. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार असतात की अंड्यामधून काय काय जन्माला येतं, कोंबडा येतं, बदक येतं, पक्षी येतात. ही अंड्यामधून जन्माला येणारी उत्पत्ती आहे. आता तुम्हाला कोंबड्या तुम्ही लोकांनी पाळल्यात की नाही माहिती नाही, पण कोंबडी जर 40 अंड्यावर बसवली तर 40चे 40 पिल्ले काढते का? तेवढंच नाही, आता पिल्ले काढण्याची मशीन आहे. जर अंड त्या मशीन मध्ये टाकलं तर एका लेवल पर्यंत उष्णतेत गेलं तर त्याच्यामधून पिल्लू बाहेर येतं, परंतु प्रत्येक अंड्यातून पिल्लू येत नाही. मग ते मशीन मध्ये टाका किंवा कोंबडीच्या खाली ठेवा. म्हणजे तो सिद्धांत भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितला की अंड्यामध्येही तिथेही संभोगाची प्रक्रिया आहे ना. कोंबडा आणि कोंबडी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत, कारण अंड तसंच येतं का? अंड यायलाही मिलनाची प्रक्रिया व्हावीच लागते. परंतु भगवान बुद्धांनी त्यावेळेसही सांगितलं की, आणि आताही तुम्ही जर बघितलात की काही वेळेला कोंबडीच्या अंड्यामध्ये संभोगाचा अंश नसतो. ज्या अंड्यामध्ये संभोगाचा अंश नसतो ते उत्पत्ती करत नाही. म्हणून आजही बदक आणि कोंबडी बिना संभोगापासूनही अंडे देतात. त्याला वाय अंडे, गावाकडे जर तुम्ही गेलात ना तर आजही त्याला वाय अंडे म्हणतात. कारण का तर ते गावाकडच्या बाया आजही अंड पाण्यात टाकून त्याचं हे करतात. जर अंड तरंगलं तर ते वाय अंड असतं, आणि अंड बुडाला गेलं तर मग मात्र ते उत्पत्ती अंड असतं. आजही तुम्हाला परीक्षा घ्यायच्या असतील तर आज कशी परीक्षा घेतात, जर ते पाण्यावर तरंगलं तर ते म्हणतात हे नासकं आहे, फेकून द्या. ऍक्च्युली ते नासकं नसतं, ते उत्पत्ती अंड नाही. म्हणून भगवान बुद्धाचे हे नियम आहेत हे 4ही दिशेला लागू पडतात. आणि म्हणून भंते नागसेन त्यांना सांगतात की त्या सामाला, म्हणजे साम हे बोधिसत्व आहेत, जेव्हा देवलोकामध्ये होते तेव्हा त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही त्या तापसाने पारिकेच्या पोटी जन्म घ्या, म्हणजे तुमचं बोधिसत्वत्व खळाला येईल. आणि म्हणून त्या नियमाला अपवाद असताना ते जन्माला येतात. तर जन्माला येण्याची 4 कारणं बुद्धांनी सांगितलेली आहेत की बुद्ध कशामुळे जन्म होतो, तर कर्मवश गर्भधारणा होते. आता कर्मवश म्हणजे काय? कर्म कशाला म्हटले भगवान बुद्धांनी? कर्म म्हणजे आम्ही चांगलं किंवा वाईट करतो त्या गोष्टी. पाप पुण्याची संकल्पना इथे नाही. कर्म आणि संचितही काय असतं तुमच्याजवळ? कर्म असतं ना. आता जन्म, भगवान बुद्धांनी काय सांगितलं की कर्मामुळे तुमचा जन्म आणि मृत्यू, तृष्णेवरती जन्म मृत्यू सांगितलं ना. मग तुमच्याकडे जर संचित, आज जर समजा तुम्हाला साकेत बुद्धविहार, साकेत नगरमध्ये एखादा प्लॉट खरेदी करायचा आहे, प्रत्येकाला शक्य होईल का? समजा इथे तुम्हाला प्लॉट खरेदी करण्याची किंमत 25 लाख रुपये आहे, ते 25 लाख तुमच्याजवळ असतील तरच तुम्ही खरेदी करू शकाल ना. रोड साईडला 50 लाखाचा भाव आहे, मग तेवढे 50 लाख असायला पाहिजे ना. तसंच तुमचं कर्मसंचित जर चांगलं कर्मसंचित असेल तर तुम्ही तुमच्या अटीवरती जन्म घेऊ शकता चांगल्या ठिकाणी. पण तेच जर तुमचं संचित कर्म वाईट असेल तर मग मात्र तुमची अधोगतीने कर्म होईल. कारण विकत घ्यायला तुमच्याजवळ कर्म शिल्लक नाहीये, जन्म घ्यायला. म्हणून इथे सांगितलं की कर्मामुळे होणारे जन्म, गर्भधारणा कर्मामुळे होतात. आधुनिक याच्यामध्ये तुम्हाला RNA DNA नुसार काय सांगितलंय की माणसाच्या जन्मामध्ये काय सामील असतं? जीन्स आई वडिलाकडनं येतात ना. आधुनिक विज्ञानही तुम्हाला तेच सांगतं की जेव्हा माणसाचा जन्म होतो तर 40% जीन्स हे आई वडिलाकडनंच मिळालेले असतात. 40% आईचे असतात, 40% वडिलाचे असतात. 10% संचित असतं कर्मसंचित, आणि 10% तुमची आजूबाजूची परिस्थिती. भगवान बुद्धांनी त्यावेळेस तेच सांगितलं, फक्त त्याला शब्द वेगळे वापरले.
आणि म्हणून आत्ताच्या विज्ञानी, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की विज्ञान हे बौद्ध धर्मावरतीच आधारित आहे, फक्त त्या शब्दाला कलाटण्या दिल्या. म्हणून आजच्या थेरपी ज्याला म्हटल्या जातात त्या थेरो लोकांनी केलेल्या चिकित्सा आहे. आणि म्हणून आजच्या तुमच्या मेडिकलला बी नाव थेरपी आहे की नाही, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या थेरपी तेव्हापासून आल्या. आणि म्हणून इथेही की तुमच्या कर्मामुळे होणारी गर्भधारणा, की जर तुम्ही, कारण आजही आपण जर त्या विचार केला तर त्या अंबानीच्या घरामध्ये ढब्बू पोरग आहे ना एवढं मोठं, आता तो जर एवढा पैशावाला आहे तर किती सुंदर पोराला जन्माला घालायला पाहिजे होतं नव्हतं त्यानं. एखादा धर्मेंद्र, एखादा ऋतिक रोशन, कसं बघितलं ते जर असं बाजूला उभं केलं आणि अंबानीचं नाव हटवलं तर एक तरी पोरगी त्याला पसंत करेल का? कर्म सिद्धांत आहे. म्हणून त्या कर्मामुळे त्याचा तिथे जन्म होतो. आणि म्हणून कर्म सिद्धांताचा भगवान बुद्धांनी सांगितलं की जसा तुम्ही प्लॉट खरेदी करायला तुमच्याजवळ पैसा लागतो, तसं चांगल्या ठिकाणी जन्म घेणं किंवा चांगल्या ठिकाणी गर्भधारणा होणं हे तुमचं कर्म शिक्षित आहे. तर 10%, ते 10%च तुम्हाला सर्व घडवतं. 40% आई आणि वडिलाचे जीन्स तुम्हाला मिळतात. आणि म्हणून 10% कर्म संचित आणि 10% परिस्थिती. कारण परिस्थिती जर समजा झाल्याच पोरग तुम्ही डाकूच्या टोळीत टाकलं तर ते काय होणार आहे? जज होईल का? डाकूच होईल ना. म्हणून कर्म सिद्धांतामध्ये की पहिलं कर्म सिद्धांत आहे, त्याच्यानंतर योनीमध्ये गर्भधारणा होते. इथे सांगितलंय की कोंबड्याचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, की अंड्यामध्ये कोंबडीच्या पिल्लाला की तिथे संभोगाची गरज नाही, अंड होऊ शकतं, परंतु उत्पत्ती करता संयोगाची गरज लागेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला कुळ. आता काही गोष्टी ह्या कुळाच्या, त्यावेळेस कुळ मानल्या जायचं. भगवान बुद्धाचं कुळ हे क्षत्रिय कुळ म्हटलं गेलं. आजही तुम्ही जर शब्द ऐकले असतील की मराठ्याचे 92 कुळी, 96 कुळी, माहिती आहे का तुम्हाला काय भानगड आहे ती 92 कुळी 96 कुळी? नाही ना माहिती. 92 कुळी म्हणजे नामाची नामावली आहे. भोसले, कदम, कुळ ही 96 कुळीमध्ये. त्याच्यानंतर 92 कुळी अलग आहे. ह्या ज्या कुळी आहेत की नाही, ह्या कुळीमध्ये सगळे तुम्ही येतात. मग त्याच्यावरती परत जर तुम्ही इतिहासात गेला की का आल्या या, आजही तुम्ही खेडेगावात जर गेलं तर गावच्या गाव एका नावाचं असतं, एखाद्या गावात पर्टिक्युलर नाव असतं की बा हे गाव नागऱ्याचं गाव आहे, हे गाव मस्क्याचं गाव आहे, हे गाव अमुकचं गाव आहे. का झालेल्या आहेत ह्या पद्धती अशा? कारण मुळात सगळे तुम्ही एकच होतात. परंतु जेव्हा सिंधू संस्कृती कुठली होती? शहरी संस्कृती होती. जेव्हा तिच्यावर आक्रमण झालं तेव्हा विस्थापित झाले आणि मग ग्रामीण संस्कृतीचा उदय झाला. त्याला द्रविडियन संस्कृती म्हणतात. मग का निर्माण झाले? तर प्रत्येक एक माणूस जाऊन आपलं एक गाव बसवलं आणि त्या आद्य पुरुषापासून ते गाव निर्माण झालेले आहेत. त्याच्या हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेलात ना तर एक मूळ नाव सापडेल तुम्हाला. मग आजूबाजूला आलेले कोण आहे? मग असेच पळून आलेले यांना शोध लागलेत की तिथे माझ्या बहिणीचं पोरगं गेलं, मग ते पकडून आणलं. गावात असतात कधी कधी, मस्क्याच्या गावात एक साळवे सापडतो, काय म्हणतात हा पाहुणा आहे. आम्ही त्यावेळेस लोक त्यांना वतनदार म्हणायचे. वतनदार आणि गुढेकर ह्या 2 पदव्या होत्या. हा इतिहास तेव्हापासूनच चालत आला. म्हणून जेव्हा जन्म होतो तेव्हा माणूस हा एकच जन्माला येतो, परंतु कुळ हे नंतर निर्माण होतं. आणि मग त्या कुळातही जन्माला घ्यायला तुमची कर्म चांगली असावी लागतात. तर नंतर आहे प्रार्थनेने जन्म होणं. तुम्हाला तर हे अचंबा वाटेल, परंतु पारशी याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर पारशी लोकांची जनन शक्ती खूप कमी आहे. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पुऱ्या भारतामध्ये पारशाची लोकसंख्या 47,000 होती. आजही तेवढीच आहे. काय म्हणाल तुम्ही त्यांना? सगळ्या ते माणसंच आहेत ना, परंतु पारशामध्ये उत्पत्तीची क्षमता कमी आहे. आणि म्हणून प्रार्थनेने जन्म होणं. भंते नागसेन त्यांना सांगतात की सामाचा जन्म कसा झालेला आहे? प्रार्थनेने झालेला आहे. इंद्राने कोणाला प्रार्थना केलेली आहे?
त्या देवगला जे बोधिसत्व आहेत की तुला जन्म पारिका आणि त्या ऋषीच्या पोटी घ्यायचा आहे, आणि म्हणून प्रार्थनेनेही गर्भधारणा होऊ शकते. म्हणून ह्या राजा मिलिंदाला भंते नागसेनानी जन्म होण्याच्या कारण आणि साम आणि मांडव्य त्या कारणा व्यतिरिक्त झालेले जन्म, तर भगवान बुद्धाच्या सांगितलेले दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत हे भंते नागसेनाने राजा मिलिंदाला पटवून दिलं. हा प्रश्न आपला इथेच संपतो. आता उद्याला आपण पुढच्या रविवारी दुसरा प्रश्न बघूया.